या बुलेटिनमध्ये आपण पाहणार आहोत आमच्या प्रतिनिधींनी वेगवेगळ्या भागातून आढावा घेतलाय महत्त्वाच्या बातम्यांचा पाहूया। मागील वर्षी तुटलेल्या ऊसाला दुसरा हप्ता 400 रुपये मिळावा, शिवाय चालू वर्षीच्या हंगामात 3500 रुपये दर जो आहे तो ऊसाला मिळावा, ही दोन प्रमुख मागणी घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटना गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन करते आणि यावरती तोडगा काढण्यासाठी आजपर्यंत कोल्हापूरमध्ये 3 बैठका झाल्या, ज्यामधल्या 2 कलेक्टर्स यांच्या अध्यक्षतेखाली झाल्या आणि तिसरी बैठक जी होती ती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झाली। मात्र या तिन्ही बैठका विस्कटल्यानंतर स्वतः राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सुद्धा काल मुंबईमध्ये एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली। या संपूर्ण ऊस दरावरती तोडगा काढण्यासाठी ही बैठक जी आहे ती महत्त्वाची होती। मात्र ती चौथी बैठक सुद्धा निष्फळ ठरल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी कोल्हापुरातून जाणारा पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग जो आहे तो रोखण्याचा या ठिकाणी आंदोलन घेतलं होतं। त्यानुसार आज कोल्हापुरातल्या राष्ट्रीय महामार्ग जो आहे तो स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं रास्ता रोको करून पूर्णपणे चक्काजाम केलेला आहे। राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो अशा पद्धतीचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। सकाळच्या बुलेटिनमध्ये पुणे वेधशाळेनं हा अंदाज व्यक्त केलेला आहे। हवामान वेधशाळेचे KS होसाळीकर यांनी एक्स पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे। उत्तरेकडे चक्रीय वादळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि याचाच परिणाम म्हणून गुजरात असेल, मध्य प्रदेश असेल, महाराष्ट्र असेल या राज्यांमध्ये पावसाची शक्यता व्यक्त केली जाते। राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत असताना कोकणात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त केली गेलेली आहे। तेव्हा सगळ्या गोष्टींची खबरदारी घेणं तितकंच महत्त्वाचं ठरतंय। पुणे वेधशाळेनं आज सकाळी ही माहिती दिली आहे। नाशिक शहरामध्ये सलग दुसऱ्या दिवशी बस सेवा ठप्प आहे। नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून सिटी लिंक प्रशासनाच्या माध्यमातून सुरू असलेली बस सेवा सलग दुसऱ्या दिवशी बंद असल्याचं पाहायला मिळतंय। सिटी लिंक कर्मचारी असलेले वाहक कर्मचारी यांचा 2 दिवसांपासून हा संप सुरू आहे। वेळेत वेतन न होत असल्यानं आणि दिवाळी बोनस मिळत नसल्यानं या कर्मचाऱ्यांनी संपाचा हत्यार उपसलेला आहे। हा संप या कर्मचाऱ्यांचा 7वा संप आहे। यापूर्वी 6 वेळेला या वाहक कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता आणि त्यावेळेला देखील सिटी लिंक बस सेवा ठप्प झालेली होती। एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं बोर्ड बैठक देखील बोलावण्यात आलेली आहे आणि या बैठकीमध्ये नेमका काय तोडगा निघतो याकडे सिटी लिंक कर्मचाऱ्यांचं सगळ्यांचं लक्ष लागून आहे। मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेत समिती गठीत केलेली आहे। ही समिती गेल्या 2 दिवसांपासून विदर्भात आहे। काल अमरावती विभागाचा आढावा बैठक या समितीने घेतली, तर आज नागपूर विभागीय आढावा बैठक न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेत पार पडली। मात्र या बैठकीला जाण्यापूर्वी माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीने टेकडी गणेश मंदिरात जाऊन बाप्पांचं दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले। नागपूरचं प्रसिद्ध हे टेकडी गणेश मंदिर भाविकांसाठी अतिशय महत्त्वाचं असं स्थान आहे। त्याचबरोबर विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक असं मानलं जातं। आज कार्तिक यात्रेनिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय पूजा केली आहे। विठ्ठलाच्या शासकीय महापूजेला 2:15 सुरुवात झाली। यंदा नाशिक जिल्ह्यातील बबन घोगे आणि वत्सला घोगे यांना उपमुख्यमंत्र्यांच्या सोबत पूजेचा मान मिळाला आहे। संत ज्ञानेश्वरांच्या समाधी मंदिरामध्ये अनेक भाविक हे दर्शनासाठी येत असतात। आता कार्तिक महिना आहे आणि या कार्तिक महिन्यामध्येच संजीवन समाधीचा सोहळाही संपन्न होत असतो। आज कार्तिक महिन्यातली पहिली एकादश आहे आणि या पहिल्या एकादशीला भाविकांनी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आळंदीमध्ये केल्याचं चित्र पाहायला मिळतंय। इंद्रायणी तीरावरील जो घाट आहे तो अक्षरशः वारकऱ्यांनी न्हावून गेल्याचं चित्र एकंदरीत दिसून येत आहे। तर मंदिरातील जो गाभारा आहे तो आकर्षक फुलांनी सजविण्यात आला आहे। विशेष करून यामध्ये जर आपण पाहिलं तर दररोजच महाआरती महापूजा होत असते। मात्र आज सकाळी 5 वाजता झालेल्या आरतीला अनेक भाविकांनी हजेरी लावल्याचं चित्रही एकंदरीत दिसून आलंय। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे हे आज खोपोली येथे आले होते। त्यांच्या रमाधाम या वृद्धाश्रमामध्ये त्यांनी एक बैठक घेतली। या बैठकीला रायगड जिल्हा, पालघर जिल्हा, ठाणे जिल्हा तसेच पुणे जिल्ह्यातून शिवसेनेचे नेते, पदाधिकारी व तेथील आमदार
उपस्थित राहिले होते आणि एकंदरीत बोललं जात होतं की ही पक्षाची लोकसभेच्या साठी एक गुप्त बैठक आहे, परंतु जेवढी आपण माहिती घेतली त्यानंतर असं समजून आलं की वृद्धाश्रमाचं नूतनीकरण केल्यानंतर या वृद्धाश्रमाची पुन्हा वाढ व्हावी, त्यामध्ये भरघोस असा त्यांना प्रतिसाद मिळावा म्हणून पक्ष नेत्यांकडून पक्ष कार्यकर्त्यांकडून काही मदत मिळवण्यासाठी आज ही बैठक उद्धव ठाकरे यांनी खोपोलीत रमाधाम येथे घेतली. कुठल्याही प्रकारचं राजकीय भाष्य या बैठकीत झालं नसल्याचं समोर आलं आहे, परंतु आनंद गीते असतील किंवा भास्करराव जाधव असतील यांनी माहिती देताना याच गोष्टी सांगितल्या की कोणत्याही प्रकारचं आज राजकीय भाष्य उद्धव ठाकरेंनी येथे केलं नाही, तर जो रमाधाम वृद्धाश्रम आहे त्याच्या वृद्धीसाठी कसं काम केलं जाईल यावरती मार्गदर्शन उद्धव ठाकरे यांनी या बैठकीमध्ये केलं. पनवेल शहरासह सिडको वसाहतींना पाणीपुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वायाळ येथील पाणी शुद्धीकरण केंद्रातील मोटार पंप नादुरुस्त झाल्याने पुढील 8 ते 10 दिवस दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे पर्यायी व्यवस्थेतून पाणी पुरवठा केला जाणार आहे. मात्र या दरम्यान पुढील काही दिवस म्हणजेच पनवेलकरांना 30 ते 40% पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे. मंगळवारी मध्यरात्रीपासून वायाळ येथील केंद्रातील पाण्याचा पंप नादुरुस्त झाल्याने हे काम ताबडतोब तातडीने हाती घेण्यात आले आहे. करंजाडे, वडघर, विचुंबेसह बेरवली, वारदोले सह पनवेलसह सिडको महामंडळ, पनवेल महानगरपालिका, बेलापूर रेल्वे प्रशासन, वीज महावितरण कंपनी यांनाही नोटीस देण्यात आलेले असून त्यांना कळविण्यात आलेले आहे. पाणी कपाती दरम्यान पर्यायी पाणी पुरवठ्याची व्यवस्था करण्याचे सुचविलेले आहे. ठाणे जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातील सारशिव, डोंगरगाव आणि सावरखेड या शेत शिवारामध्ये आंबडापूर सबस्टेशन अंतर्गत मंगरूळ नवघरे येथून विद्युत पुरवठा केला जातो. मात्र विविध अडचणींमुळे गेल्या 15 दिवसांपासून हा विद्युत पुरवठा बंद असल्याने शेतकऱ्यांची पिके करपून जात आहेत. खरीपाप्रमाणेच रब्बी पिके देखील हातची निघून जात असल्याने शेतकरी हवालदिल झालेत. वीज वितरण अधिकारी आणि कर्मचारी यांच्या हलगर्जीपणामुळे हा संपूर्ण शेतकऱ्यांना त्रास होतोय असा आरोप देखील या ठिकाणी शेतकऱ्यांनी केलाय. यामुळे शेतकऱ्यांवर अस्मानीसह सुलतानी संकट देखील ओढवत असल्याने वीज वितरण विरोधात मोठा रोष व्यक्त होत आहे. तर याच गावातील संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी पेनटाकळी धरणात उतरून वीज वितरण विरोधात अर्धनग्न आंदोलन सुरू केलेलं आहे. पिंपरी चिंचवड शहरात आता उद्योग व्यावसायिकांवरती धाडींचं सत्र सुरू झालंय. आयकर विभागाच्या या धाडी पिंपरी चिंचवड शहरातील 3 बांधकाम व्यावसायिकांवरती पडल्याचं पाहायला मिळालंय. पिंपरी शहरातील मुख्य करून बांधकाम व्यावसायिक असणारे श्री अस्वानी यांच्या घरी सकाळी 6 वाजल्यापासून आयकर विभागाने धाड टाकली आणि त्यानंतरून त्यांचं कार्यालय असेल, घर असेल आणि त्यांचे नातेवाईक असेल त्यांची चौकशी खरं तर या विभागामार्फत करण्यात आली आहे. तर दुसरीकडे जर आपण पाहिलं तर शहरातील इतर जे 2 बांधकाम व्यावसायिक आहेत त्यांच्यावरतीही धाडी टाकण्याचं सत्र आयकर विभागाकडनं करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून डिलाय रोड ब्रिजचे काम हे करण्यात येत होते. ह्या पुलाचे काम आता पूर्ण झालेले असून आज मुंबई पालकमंत्री दीपक केसरकर आणि मंगलप्रभात लोढा यांच्या माध्यमातून या पुलाचे उद्घाटन करण्यात येत आहे. काही दिवसापूर्वीच आदित्य ठाकरे यांनी अनधिकृतपणे या पुलाचे उद्घाटन केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला. परंतु आज हा पूल सर्व नागरिकांसाठी खुला होत असून नागरिकांना एकच या माध्यमातून दिलासा मिळाल्याचे चित्र आपल्याला पाहता येणार आहे. जालना हद्दीतील मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर आज सकाळी पहाटेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर येथून नागपूरकडे जाणाऱ्या कारचा अपघात घडला आहे आणि या घटनेमध्ये सदर कारही जळून खाक झाली आहे. मात्र या अपघातात सुदैवाने जीवितहानी टळली आहे. छत्रपती संभाजीनगर येथून नागपूरकडे सदर कार निघाली होती आणि ही कार जालना हद्दीतील समृद्धी महामार्गावर आली असता या दरम्यान कार चालकाचे आपल्या वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे सदर कार ही जवळच असलेल्या दुभाजकावर जाऊन घासली गेली. त्यामुळे या वाहनाला आग लागली. वाहनाला आग लागल्याचे निदर्शनास येताच कार चालकाने वाहनातून त्वरित उडी घेत आपले प्राण वाचवले. दरम्यान या घटनेमध्ये कार ही संपूर्णरित्या जळून खाक झाली आहे. मात्र बालमबाल कार चालकाचे प्राण या घटनेमध्ये वाचले गेले आहेत. आज कार्तिकी एकादशी असल्यामुळे विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या बुलढाणा जिल्ह्याच्या संतनगरी शेगावमध्ये संत गजानन महाराजांच्या मंदिरात भाविकांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. आज कार्तिक एकादशी आणि गुरुवार एकत्र आल्यामुळे नेहमीप्रमाणे यावर्षी दुप्पट गर्दी पाहायला मिळत आहे. यावेळी शेगाव शहरात जवळपास 1.5 लाख भाविक दर्शनासाठी दाखल झालेले आहेत. तर राज्यभरातून जवळपास 150 दिंड्या ह्या शेगाव शहरामध्ये दाखल झालेल्या आहेत. संस्थांच्या वतीने आज सकाळपासूनच विविध कार्यक्रम या ठिकाणी मंदिरात पार पडत आहेत. तर सायंकाळी आणि रात्री देखील विविध कार्यक्रम
विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. एकंदरीतच आज विदर्भाची पंढरी ही भाविकांमुळे दुमदुमून निघालेली आहे. 23 नोव्हेंबर 1994 रोजी हिवाळी अधिवेशनादरम्यान आपल्या मागण्यासाठी आंदोलन करीत असताना झालेल्या चंगराचंगरीमध्ये 114 आदिवासी गोवारी शहीद झालेले होते. त्याचा स्मृतिदिनानिमित्त गोवारी समाज बांधवाच्या विविध संघटनांच्या वतीने 0 माईल जवळील गोवारी शहीद स्मारक येथे समाज बांधवाच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले. राज्यभरातून गोवारी बांधव येथे येतात आणि आपल्या शहीद बांधवांना नमन करतात. स्थानिक नेतेसुद्धा या ठिकाणी हजेरी लावून श्रद्धांजली अर्पण करतात. अमरावती जिल्ह्यातील विद्यपूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर संपूर्ण अमरावती जिल्ह्यात याचा निषेध नोंदवला जात आहे. अमरावती शहरात आज श्री शिव प्रतिष्ठानच्या वतीने राजकमल चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालून शिवरायांची पूजा करण्यात आली. दरम्यान यावेळी विद्यपूरच्या घटनेचा निषेध करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली. यावेळी अमरावती शहर बंदची हाक जी आहे ती रद्द करण्यात आली होती. मात्र पोलिसांचा जर यावेळी बघितला तर मोठा बंदोबस्त देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेला होता. आज दिवसभर अमरावती शहरात आणि ग्रामीण भागातच जर बघितलं तर पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील तैनात राहणार आहे. राज्यात थंडीमुळे भाज्यांसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे आणि त्यामुळेच नवी मुंबईतील एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये भाज्यांची विक्रमी वाढ होत असलेली पाहायला मिळत आहे. नवी मुंबईतील या मार्केटमध्ये भाज्यांची प्रचंड प्रमाणात वाढ झाल्यामुळे भाज्यांच्या दरामध्ये देखील प्रचंड प्रमाणात घसरण झालेली पाहायला मिळत आहे. भाज्यांच्या दरामध्ये घसरण झाल्यामुळे गृहिणींना देखील दिलासा मिळालेला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या भाजीपाला मार्केटमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून भाजीपाला येत असतो. तसेच परराज्यातून सुद्धा आता आवक चालू झाली आहे आणि त्याचमुळे हे दर स्थिर झालेले पाहायला मिळत आहे. कोथिंबीरीची एक जोडी 6 ते 7 रुपयांना विकली जात आहे तर मेथीची एक जोडी 10 ते 12 रुपयांना विकली जात आहे. तसेच इतरही भाजीपाल्यांमध्ये प्रचंड प्रमाणात घसरण झालेली पाहायला मिळत आहे. भाजीपाल्याच्या दरामध्ये घसरण झाल्यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांना याचा चांगलाच फटका मिळालेला आहे. मात्र गृहिणींना दिलासा मिळालेला पाहायला मिळालेला आहे. येणाऱ्या काळामध्ये म्हणजे जानेवारी महिन्यापर्यंत भाज्यांचे दर असेच राहतील असे नवी मुंबईतील भाजीपाला मार्केटचे संचालक शंकर पिंगळे यांनी सांगितले. वर्षी सुरुवातीपासूनच शेतकऱ्यावर निसर्गाची अवकृपा आहे. या शेतामध्ये क्विंटलाने माल व्हायचा त्या शेतामध्ये किलोने माल झालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्याला चांगलेच हैराण झालेले आहेत. हिंगोलीच्या गोरेगावातील शेतकऱ्यांनी आपल्या डोक्यावर असलेले बँकेचं कर्ज फेडायचं कसं या चिंतेने चक्क आवेश विक्रीसाठी काढले आहेत. तशा आशयाचं जे आहे त्यांनी निवेदन मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे की साहेब तुम्ही आमचे अवयव घ्या आणि आमच्या बँकेचे जे कर्ज आहे ते फेडून टाका. जवळपास या शेतकऱ्यांनी अवयवाचे दर देखील निश्चित केले आहे. डोळ्याचे दर 25,000 रुपये, लिव्हरचे दर आणि किडनीचे दर देखील निश्चित केले आहे. त्यामुळे आता शेतकरी आता या परिस्थितीतून जे आहे तर चांगलेच अडचणीत आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आता शासन या शेतकऱ्याची दखल कशी घेते, त्यांच्या डोक्यावर असलेलं कर्ज नेमकं फेडते कसं हे पाहावं लागणार आहे. राज्यामध्ये महिला सक्षमीकरणाच्या नावाखाली मोठा गाजावाजा केला जात आहे. मात्र मागील 8 दिवसामध्ये भंडारा जिल्ह्यामध्ये महिलांचे शोषण करण्याच्या 3 घटना ह्या घडल्यात. यामुळे भंडारा जिल्ह्यात महिला व मुली सुरक्षित आहे, कितपत सुरक्षित आहेत आता असा प्रश्नसुद्धा उपस्थित होत असून मंडई बघण्यासाठी गेलेल्या एका 17 वर्षीय तरुणीला 15 ते 17 टवाळखोरांनी छेडखानी केल्याची घटना मोहाडी तालुक्यात उघडकीस आली आहे. आता या प्रकरणी 8 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तरीसुद्धा मागील 8 दिवसामध्ये 3 घटना घडल्यामुळे भंडारा जिल्ह्यात महिला कितपत सुरक्षित आहेत असा प्रश्नसुद्धा उपस्थित होत असून पोलीस प्रशासन याकडे किती गांभीर्याने लक्ष घेणार यापुढे आता हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. माजी आमदार पाशा पटेल यांनी सोयाबीनला 6,000 रुपये दर मिळावा म्हणून 2013 साली लातूर ते संभाजीनगर अशा सोयाबीन दिंडीचं आयोजन केलं होतं. आता पाशा पटेल हे स्वतः कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आहेत आणि नुकताच त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जासुद्धा देण्यात आलेला आहे. त्यामुळे त्यांनी सोयाबीनला आता किमान 10 वर्षानंतर 8,000 रुपये दर मिळण्यासाठी सरकारवर दबाव टाकावा अशी मागणी ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आलेली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातल्या राजुरा गावामध्ये काल सोयाबीन परिषद पार पडली. यामध्ये त्यांनी ही मागणी रेटून धरलेली आहे. अन्यथा आम्ही पाशा पटेल यांच्या घरावर वाशिम
वाशिम ते लातूर अशी सोयाबीन दिंडी काढू असा इशारा सुद्धा स्वाभिमानीचे युवक प्रदेशाध्यक्ष दामू अण्णा इंगोले यांनी दिलेला आहे। या परिषदेमध्ये सोयाबीन सोबतच कपाशीला 12,000 रुपये दर देण्यात यावा, पीक विम्याची अग्रिम रक्कम देण्यात यावी आणि यासोबत वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा या सुद्धा मागण्या रेटून धरण्यात आलेल्या आहेत। या परिषदेसाठी राजू शेट्टी यांनी देखील ऑनलाईन उपस्थिती लावत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलेले आहे। अलिबाग तालुक्यातील शहापूर गावातील प्रस्तावित MIDCच्या विस्ताराकरिता शहापूर औद्योगिक क्षेत्रातील रस्त्याच्या अतितटीच्या मोजणीकरिता 400 पोलिसांचा प्रचंड मोठा फौजफाटा गुरुवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास अलिबाग प्रांताधिकारी मुकेश चव्हाण, भूमी अभिलेखा अधिकारी आणि MIDC अधिकारी गावात अचानक दाखल झाल्याने ग्रामस्थ शेतकऱ्यांचा मोठ्या या मोजणीकरिता तीव्र विरोध केला आहे। मुळातच ही मोजणी करण्याकरिता याबाबत विस्तार नोटीस शेतकऱ्यांना देणं गरजेचं होतं, परंतु नोटीस न दिल्याने या मोजणीकरिता शेतकऱ्यांनी विरोध केला। या विरोध केल्यामुळे येथील शेतकऱ्यांना 20 शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। त्याचबरोबर या मोजणीकरिता विरोध केल्याने प्रस्तावित जमिनीबाबत ग्रामस्थ नाराज आहेत की आम्हाला कुठल्याही प्रकारची नोटीस न कळवता आपण मोजणी करू नये असं लेखी निवेदन पाटील यांनी प्रांताधिकारी चव्हाण यांना दिलेलं आहे। आता नेमकी काय भूमिका सरकार घेतो हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। जालन्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले असून जालना जिल्हा परिषदेसमोर बेमुदत कामबंद आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे। कमी मानधनामुळे आम्हाला अडचणींचा सामना करावा लागत आहे आणि या अडचणी आम्ही शासन दरबारी मांडल्या, मात्र शासनाने याबाबत कुठलाही निर्णय घेतलेला नाही आहे। आमचे शासकीय सेवेत समायोजन करावे किंवा समायोजनाची कारवाई होत नाही तोपर्यंत आम्हाला समान काम समान वेतन देण्यात यावे असे म्हणत या सर्व आरोग्य विभागातील कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे। दरम्यान सरकारने आता तरी आमच्या मागण्या गांभीर्याने घेऊन आमच्या मागण्या पूर्ण कराव्या अशी मागणी आंदोलक करीत आहेत। शहादा शहरातील भरवस्तीत गांधीनगर परिसरात असलेले नगरपालिकेचे मालिकेचे रुग्णालयात सुरू असलेले ग्रामीण रुग्णालयाचे 4 महिन्या अगोदर स्थलांतर झाले असल्याने इमारत ओस पडली आहे। स्थलांतर झाल्यानंतर दवाखान्याची देखरेख ठेवण्यासाठी नगरपालिकेच्या उपाययोजना नसल्याने दवाखान्यातील जुने साहित्य देखरेख होत नसून पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षाचा फायदा घेऊन रुग्णालयातील भिंतीवर इलेक्ट्रिक वायर, लोखंडी पलंग, पंखे यासह इतर साहित्यांची चोरी सर्रास सुरू आहे। वैद्यकीय सेवेसाठी लागणाऱ्या साहित्यांची चोरी होत असल्याने शासनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे। आफताब खान, पुढारी न्यूज, नंदुरबार। रेल्वे प्रशासनाच्या दडपशाहीच्या विरोधात सांगलीतील वसगडेमधील शेतकऱ्यांनी एरळा नदीमध्ये जलसमाधी आंदोलन केले। पुणे मिरज लोंढा रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासह विद्युतीकरणाचे काम करण्यात येत आहे। यासाठी वसगडेमधील शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत। दुहेरीकरणामुळे शेतकऱ्यांना शेतामध्ये जाण्यास अडचणी निर्माण होत आहेत, त्यामुळे रेल्वे मार्गालगत सेवा रस्ता द्यावा अशी शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे, परंतु रेल्वेचे याकडे दुर्लक्ष झाले आहे। यासाठी वसगडेमधील शेतकऱ्यांनी रेल रोको आंदोलन केले होते। महाराष्ट्र एक्सप्रेस तब्बल 4 तास रोखल्यामुळे रेल्वे सुरक्षा दलाकडून संबंधित शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत। रेल्वे सुरक्षा दलाने दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत, तसेच तातडीने रेल्वेकडून रेल्वे मार्गालगत सेवा रस्ता द्यावा या मागणीसाठी वसगडेमधील शेतकऱ्यांनी आज एरळा नदीमध्ये जलसमाधी आंदोलन करत लक्ष वेधून घेतले। विरार महापालिके क्षेत्रातील 6 ठिकाणी महापालिकेने कोरोना काळात 6 ऑक्सिजन प्लांटची निर्मिती केली होती, मात्र हे प्लांट धुळखत पडून असल्याने या संदर्भात महापालिकेने शासनाकडे निर्देश मागितले होते, परंतु शासनाकडे कोणतेही निर्देश आले नसल्याने हे प्लॅन अजूनही धुळखात पडून आहेत। मात्र या प्लॅनची जर रिफिलिंगसाठी जर वापरलं तर वसई महापालिकेच्या रुग्णांना व वसई रुग्णालयांना त्याचा फायदा होईल। आर्थिक एकादशीच्या निमित्ताने वर्ध्यात कलावंतांनी वारी काढून लक्ष वेधले आहे। संस्कार भारतीकडून या वारीचे आयोजन करण्यात आले होते। मंगल वस्त्र परिधान करून हातात ध्वज घेऊन सकाळच्या सुमारास वर्ध्यातील कलावंतांनी वारीत सहभाग नोंदवला आहे। संस्कार भारतीतर्फे गेल्या 4 वर्षापासून ही वारी काढण्यात येत आहे। विठू नामाचा गजर करीत वर्ध्यातील श्री संत सखुबाई मंदिरापासून ते सावंगी येथील विठ्ठल मंदिरापर्यंत वारीमध्ये कलावंतांनी पायदळ वारी केली आहे। टाळ मृदुंगाच्या नादामध्ये हे कलावंत तल्लीन होताना दिसून आले। या वारीमध्ये महिला, पुरुष, युवक, युवती या कलावंतांनी सहभाग नोंदवला।
तुम्ही जर IRCTC वरून तिकीट बुक करत असाल आणि तुमची तिकीट बुक होत नसेल तर घाबरू नका, तुम्ही एकटे नाही आहात. कारण सध्या IRCTCची जी वेबसाईट आहे ती डाऊन आहे आणि अशी माहिती रेल्वेकडून त्यांच्या एक्सपोर्टद्वारे देखील दिली गेली आहे. त्यांनी असं देखील सांगितलं आहे की सध्या काही तांत्रिक अडचणामुळे त्यांची जी वेबसाईट आहे ती डाऊन आहे आणि लवकरात लवकर त्यांची वेबसाईट देखील सुरू होणार आहे आणि यासाठी त्यांचे जो तांत्रिक पथक आहे ते देखील युद्ध पातळीवरती काम करत आहे. मात्र त्यांनी असं देखील सांगितलं आहे की सध्या कोणतीही तत्काळ बुकिंग आहे ती तुम्ही तुमच्याकडून करू नका आणि नागरिकांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे की IRCTC डाऊन काय. तर या संदर्भात आता IRCTC कडून एक ऑफिशियल लेटर देखील जाहीर करण्यात आलं आहे आणि लवकरच IRCTCची वेबसाईट आहे ते पुन्हा सुरू होईल. मात्र ही सुरू व्हायला किती वेळ लागणार हे पाहणं देखील महत्त्वाचं राहणार आहे.